लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निफाड नगरपंचायतीची प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई. प्लास्टिक बंदी विरोधात सर्जिकल स्ट्राईक. बातमी निफाड नाशिक येथून. निफाड नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कठोरपणे करण्यासाठी शुक्रवारी दिनांक 6 मार्च 2026 रोजी आठवडे बाजार परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान होलसेल व्यापारी, मोठमोठी दुकाने, किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच इतर दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. या तपासणीत तब्बल 13 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई राबवण्यात आली. या पथकात स्वच्छता निरीक्षक विनोद त्रिभुवन, पथक प्रमुख, सिटी कोऑर्डिनेटर दीपाली गीते, मुकादम सिद्धार्थ जगताप, सुनील गांगुर्डे आणि समाधान गांगुर्डे यांनी सहभाग घेतला. नगरपंचायतीच्या पथकाने आठवडे बाजारातील विविध दुकाने व विक्रेत्यांची तपासणी करत प्लास्टिक पिशव्या आणि इतर बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जप्त केले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली. याबाबत बोलताना मुख्याधिकारी धीरज भामरे आणि स्वच्छता निरीक्षक विनोद त्रिभुवन यांनी सांगितले की शहरात प्लास्टिक बंदी प्रभावीपणे लागू करण्यासाठी अशी मोहीम यापुढेही सातत्याने राबवली जाणार आहे. तसेच बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर किंवा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.